वा जय जय हो. जोरात वाजा जोरात. वा जोरात टाळी वाजवा एकदा जोरात वाजवा. बोल नवीनच ऐकलं गड्या आज. वा लेकुराचे हित जाणे किंवा वाही माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हिंसा आहे ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती मस्तक असो दीन रजनी मस्तक असो दीन रजनी ज्ञान देवा चरणी ज्ञान देवा चरणी ज्ञान देवा वेला जगासी उपकार वेला जगासी उपकार वेला जगासी उपकार वेला जगासी उपकार नारी नर नारी नारी नर मस्तकासो दीन रजनी श्री ज्ञानदेवा चरणी केला जगासी उपकार तारी येले नारी नर महिम्न पारंते परम विदिशो यद्य सदृशी स्तुतिर ब्रह्मादीनां पितदवसन्नास्तु ये गिरः अथावाच सर्वस्व स्वमति परिणामावधि गृणन् ममापेश स्तोत्रे हरणिरपवाद परिकरः श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरण रघुबर बिमल जसो जोदाय कुफलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोही हरवु कलेस विकार मस्तक माझा पायावरी या वार करी संतांच्या श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरे प्रेम सुख विठाला विठाला लेकुराचे हित जाणे किंवा वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. अच्छा, पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण सगळेजण एकत्रित आहोत आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्त्वाचा
चार चरणाचा चार कडव्याचा बहुतेकांच्या पाठातला संतांना आईचं रूपक दिलेलं आहे। संत कशा हृदयाचे आहेत तर संत आईच्या हृदयाचे आहेत। आई पण सांगितले आणि संत पण सांगितले। संत कसे आहेत तर आईच्या हृदयाचे आहेत। जगामध्ये आईसारखं हृदय नाही म्हणून संतांना आईची उपमा दिलेली, आईचा दृष्टांत दिलेला आहे। कीर्तनातून आई पण कळेल आणि संत पण कळतील असा गोड अभंग आपण या आईच्या निमित्तानं निवडलेला आहे। प्रसिद्ध अभंग आहे, पाठातला अभंग आहे। या अभंगाच्या निमित्तानं आपण थोडंसं चिंतन 12:30-1 वाजेपर्यंत मालक जोपर्यंत येतील तोपर्यंत आपण पाहण्याचा प्रयत्न करूया। पैकी अल्पसा परिवार आहे आपल्या या पवित्र अशा वडगाव स्टेशन नावाच्या गावी गेल्या 1 वर्षापूर्वी वैकुंठवासी स्वर्गवासी खरं तर जी माता भरपूर दिवस जगायला पाहिजे होती आशीर्वाद द्यायला, पण आपल्यातून ती माता भागवत महाराजांना, बाळासाहेबांना, त्यांच्या संपूर्ण बचाटे परिवाराला अगदी दुःखामध्ये टाकून गेली आणि त्या संबंधातून घाला जोरात टाळी वाजवा एकदा। वा वा वा, हे बघा हा सन्मान झालाच पाहिजे। जोरात टाळी वाजा आणखीन एकदा। भरत महाराज पठाडे आणि कृष्णा महाराज बोरकडे या इथं समोर आले तर बरं होईल, चांगले फोटो येतील तुमच्या। भरत महाराज पठाडे आणि कृष्णा महाराज बघा अंग भिजलेत बघा त्यांचे। हे सोपं नाही महाराज, हे महाराष्ट्राची सध्या बुलंद तोप आहे। पखवाज वाजवावा तर या दोघांनी वाजवावा सध्या अशी मृदंगाचार्य गोड रत्न आहेत ही। वा वा वा, गोड अगदी जोरात टाळी वाजवा। उभं राहा भागवत महाराज शेजारी उभं राहा, या इथं काढा काढा। वा, अगदी महाराष्ट्राच्या मृदंग या क्षेत्रामध्ये एक अलौकिक असं मोठं नाव या दोघांनी बनवलेलं आहे। भरत महाराज पठाडे आणि कृष्णा महाराज बोरकडे। आता यांच्या दोघांच्या पुढे शब्द नाहीत आपल्याला। पखावज वाजवत होते इंद्रोवादीन मृदंगम असं म्हटलंय भागवतामध्ये। इंद्र दरबारात कीर्तन चालू असताना 2 इंद्र वाजवायला असायचे, तसे 2 इंद्र आहेत महाराष्ट्राच्या कला क्षेत्रामध्ये, संगीत क्षेत्रामध्ये, वारकरी संप्रदायामध्ये पखवाजाचे बादशाह म्हणायला काही हरकत नाही। असे 2ही मृदंगाचार्य, एक एकाहून बळी रे। एखाद्याचं वर्णन करावं तर एक कमी पडेल, एक एकाहून। यांनी एखादा तयारीनं वाजवावा भरत महाराजांनी तर त्याच्यापेक्षा पुढचा यांनी काढवावा, पण यांनी पुढचा काढावा तर भरत महाराजांनी पुन्हा त्याच्यापेक्षा पुढचा, असा एक एकाहून बळी रे। दोघांनाही शब्द नाहीत आपल्याकडं। असे हे भरत महाराज पठाडे आणि कृष्णा महाराज बोरकडे यांचा सन्मान आपण केला। खूप वाजवलं महाराज, अगदी दोघांनाही धन्यवाद। आता महाराष्ट्रात जिथं जिथं मोठे कार्यक्रम आहेत वाजवायला 2घच जण आहे। माझ्या घरच्या कार्यक्रमाला सगळे येतात पण वाजवायला 2घच असतात। बाळासाहेब मामांच्या घरी कार्यक्रम असू द्या वाजवायला 2घच, उद्धव गुरुजीने आळंदीला कार्यक्रम ठेवू द्या वाजवायला 2घच। बरं जेवढे जिथं जिथं मोठे कार्यक्रम आहे आता हे सगळे कलाकार मी महाराष्ट्रातली दिग्गज इथं जमली, कोणी कार्यक्रम ठेवू द्या वाजवायला कोण पाहिजे? भरत महाराज पठाडे आणि कृष्णा महाराज बोरकडे। वा, असं महाराष्ट्रात नाव झालेली मंडळी आहेत। अगदी आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे आज 1 वर्षापूर्वी मोठा दुःखाचा डोंगर आमचे गुरुबंधू, अतिशय स्वज्वल स्वभाव आमचा बाळासाहेब असेल आणि भागवत महाराज असतील, दोघंही आमची गुरुबंधू मित्र आहेत, सखे आहेत। भागवत महाराजांचं खूप प्रेम आहे। मोठे कीर्तनकार ते घेणार होते पण आता ते म्हटले अक्रूर महाराज माझ्या घरातला आहे म्हणून त्यांनी माझ्यासारख्यालाही सेवा दिली, नाही तर इथं सगळे कीर्तनकार सेवा करायला तयार आहेत। एवढे गुणी जनन पंढरपूरचे ना महाराज। आज वडगाव स्टेशन नाही तर आळंदी झाली, पंढरपूर झालं, त्र्यंबकेश्वर झालं, अशा तीर्थक्षेत्रातला लाखो लोकातला नारळी सप्ताह असावा असं वातावरण आमच्या भागवत महाराज बचाटे यांच्या बाळासाहेब बचाटे महाराज यांच्या आईच्या निमित्तानं सौभाग्य कैलासवासी खरं तर ज्या लवकर गेल्या, नवऱ्याच्या अगोदर गेल्या, अशा अखंडित सौभाग्यवती असणाऱ्या वैकुंठवासी गयाबाई सुभाषराव बचाटे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं त्यांचे 2ही चिरंजीव, त्यांचे पती असतील सुभाषराव, त्यांचे मुलं भागवत महाराज आणि बाळासाहेब महाराज या दोघांच्या वतीनं संपूर्ण बचाटे परिवाराच्या वतीनं या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन झालं। आणि सकाळचं 10 ते 12 म्हणजे 11 ते 1चं कीर्तन आणि 1 ते 3चं कीर्तन असं मालकांचं कीर्तन पुढं। अगदी मालक म्हणजे आपल्यासाठी साधू आहेत। आपल्या भागाला वैकुंठवासी मोतीराम बाबा, वैकुंठवासी मारुतराव महाराज या दोघांची परंपरा लाभलेला भाग आहे। हा भाग म्हणजे मोतीराम बाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेला, मारुतराव महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला अशा कट्टर साधूला आपण मानणारा वर्ग या गंगाखेड, सोनपेठ, परळी, खाली पलीकडे आणखी गंगाखेड मराठवाड्यातून ही भक्त मंडळी या सगळ्यांच्या माध्यमातून खरं तर भागवत महाराज बाळासाहेब यांचं खूप
जनलौकिक त्यांनी जमवलेला आहे। सगळ्या लोकांना प्रेम करणारं व्यक्तिमत्व आहे, कलाकार, गुणीजन, महाराज, मोबाईल दुकान असतात तर ते तर आहेच व्यवहार, पण संप्रदायाशी निगडीत जीवन आहे। रोज एक तरी कीर्तन, 35 कीर्तनं या आईच्या गंगा पूजनापर्यंत गेल्या वर्षी झाली बघा, 35 कीर्तन। काय महाराज भाग्यवान आई असेल, जिवंतपणेही परमार्थ केला आणि आई गेल्यानंतर स्वर्गातल्या देवानं येऊन कीर्तन ऐकावी असं वातावरण त्यांच्या मुलानं केलं। खरंच कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा, अशी पवित्र मुलं या मातीनं जन्माला घातली आणि या 2 मुलांच्या माध्यमातून, त्यांच्या पतीच्या माध्यमातून आपल्या आईला 3 मुलं आहेत का, तिसरा आहे का, ते सगळ्यात त्यांनी हार घातलं, त्यांचं काय नाव आहे, अच्युतराव। अच्युतराव आहेत, बरं मला माहिती नव्हतं, बरं ते मोठे बंधू आहेत बघा, मोठे बंधू मोठ्या मनाचे असतात, राहिलं तरी त्यांना राग येणार नाही, या दोघातच ते मानणारे, तर आल्यापासून भेटले पण नाही ते मला, म्हणजे अच्युतराव सगळ्यात मोठे आहेत, भागवत महाराज, बाळासाहेबजी, अशी सगळीही त्यांच्या घरातली बंधू मंडळी आपल्या आईच्या प्रेमाला मुकली गेली, पण तरी सुद्धा आईचं प्रेम निघून गेल्यावर आईचं प्रेम देणारी आपण सगळी गावकरी मंडळी, सगळे त्यांची प्रेमाची मंडळी एका विचारानं 15 दिवस, 14 दिवस, 16 दिवस त्यांनी गेल्या वर्षी कीर्तन आयोजित केली आणि त्या संबंधानं आता वर्ष श्राद्धाला आपल्याकडे परंपरा आहे, ज्या दिवशी आई गेली त्या दिवशी 1 पिंडदान द्यावा, दुसऱ्या दिवशी 2, तिसऱ्या दिवशी 3, अशा अनुक्रमे दशक्रिया विधीपर्यंत 10 पिंडदान द्यावेत, 11व्या दिवशी 11, 12व्या दिवशी 12, असं करत करत प्रत्येक महिन्याला त्या आईच्या नावाने एक मातृदेवता जीव घालावी आणि आजच्या तिथीला 12 वाजेपर्यंत 1 वाजेपर्यंत विधी करावा। कीर्तन, भजन, नामस्मरण आरंभी आवडे, आदरे आले नाम, तेने सकळ सिद्धी जगे झाले पूर्ण काम, किंवा रामकृष्ण नाम सर्व दोष हरण, जड जीवा तारण हरी एक, मंगल मंगल नाम विठ्ठलाचे, सदा नाम घोष करू हरिकथा, खूप प्रमाणे अखंड भजन करावं आणि त्या आईला भगवतचरणी जागा मिळावी या उद्देशातून आपण सगळेजण या परिवार त्यांना भावपूर्ण आदरांजली समर्पित करीत असताना कीर्तनाचं आयोजन झालं। पुढं मालक येणार आहेत, विलास महाराज गेजगे यांचं पण कार्यक्रम होणार आहे आणि पहिलं कीर्तन अक्रूर महाराज तुम्ही करावं असं एक अट्टहास भागवत महाराजांनी, बाळासाहेबांनी, अच्युतदादांनी केला आणि या बचाटे परिवाराच्या माध्यमातून ही सेवा आमच्या पदरापर्यंत प्राप्त झाली। कुणीतरी बोलावं आणि सगळ्यांनी ऐकावं असा आपला नियम आहे। शृंगारीले बाळ कौतुके, तर याच्यात सगळे विद्वान बसलेले आहेत, सगळे कीर्तनकार बसलेले आहेत, पण कोणीतरी एकाला मान द्यायचा, आजीचे हे मज तुम्ही कृपादान दिले संतजनी मायबापी, वाली मुखावाटे अमृत वचने, उत्तीर्णता येणे नोहे जन्मे, त्याचं शेवटे शृंगारीले बाळ कौतुके, या कौतुकाच्या नियमानं तुम्ही आमचा शृंगार केलाय, नाही तर सगळेच जण बोलणारे आहेत। अगदी या सगळ्या कीर्तनकारांच्या महाराष्ट्रातल्या या गंगाखेड सोनपेठ भागातून सगळ्या वारकरी संप्रदायाच्या वतीनं महाराजावरती प्रेम करणाऱ्यांच्या सगळ्यांच्या वतीनं ही सेवा आमच्या पदरामध्ये पडली आणि त्याद्वारे आपल्याला इथे येण्याचा योग निर्माण आहे। त्यांची आई काय ना आपली आई काय, आपण एकाच आईचे माऊलीचे लेकर आहोत म्हटल्यावर गयाबाई नुसती भागवत महाराजांची नाही, ती आपली सुद्धा माता आहे। अशी पवित्र माता या गावातून निघून गेली, तिने निरोप घेतला गेल्या वर्षी आणि या पोरांना प्रेमाचा सुकाळ खरं तर दुष्काळ पडला, पण आता त्याला सावरत सावरत आपल्या आईचं कर्तव्य पूर्ण करणारा ही मुलं दिसत आहेत आणि त्याद्वारे ही कीर्तनाची सेवा अगदी आजच्या कीर्तन साथीला महाराष्ट्राची सगळी लोकप्रिय भजन सम्राट, संगीत विशारद, संगीत अलंकार यांच्या आवाजानं उभ्या महाराष्ट्राला वेड लावले, तर हाताच्या फोडाप्रमाणे मंडळी त्यांना जपतायत। असे आमचे उद्धव बापू, खरं तर ज्यांचं मोठं नाव आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये झालं, बापूंचा कार्यक्रम आळंदीत असा झाला की महाराष्ट्रानं दखल घेतली त्यांच्या कार्यक्रमाची। आळंदीतला कार्यक्रम, मालकाचं कीर्तन, भोरकडे महाराज, भरत महाराज हे तुमच्या क्लिपा आल्या, लोक म्हणायची कुठं कार्यक्रम झाला। आळंदीमध्ये उद्धव बापूंनी कीर्तन ठेवलं अच्युत महाराजांचं आणि त्या संस्थेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं बापूंचं मोठं नाव आहे, आपल्याच मराठवाड्यातले आहेत, गोड रत्न आहे, पहिली चाल महाराष्ट्रामध्ये म्हणावीत आमच्या उद्धव बापूंनं म्हणावी असं त्यांचं नाव झालेलं आहे। फार गोड गातात, सरगम फार छान गातात, अगदी उद्धव बापूंना वंदन, हजारो विद्यार्थी त्यांचे आता महाराष्ट्रामध्ये तयार झालेले आहेत, त्यांच्या पाठीमागं ज्यांनी चाल गायली। खरं तर या भागामध्ये आमच्या पंढरी महाराजांनी आणि बालासाहेबांनी खरं तर आम्हाला पहिल्यांदा आणलं। हे माझे खरं तर जीवाचे जिवलग मित्र, त्याच्यामध्ये बालासाहेब मामा सुरेगावकर, गीता जयंतीला त्यांच्या घरी कार्यक्रम असतो आणि 2-3 वर्ष माझी कीर्तनं झाली आणि तेव्हापासून मैत्री जुटत गेली।
फार अगदी उंच आवाज, गोड गाणं आणि तयारी, सगळ्या प्रकारचं कीर्तन रंगवावं महाराष्ट्रात आमच्या बालासाहेब मामानं रंगवावं. काय कीर्तन रंगवण्याची ताकद! सिस्टीम लागू द्या नका लागू द्या, कसंही वातावरण असू द्या, सगळ्याला घेऊन चालणारं व्यक्तिमत्व, सगळ्यांना आवडणारं आणि प्रमाणाच्या चालीचा बादशाहचे महाराज. डबल प्रमाण द्यायला लागली तर मग ती कोणाला आवरायची नाही, असे आमचे बालासाहेब मामा सुरेगावकर, त्यांना माझं वंदन. महाराष्ट्रातला एक वेगळा आवाज, हृदयाला लागणारा आवाज. ज्ञानोबारांची काही प्रमाणं म्हणायला लागली तर डोळ्यातून आसरूच्या धारा लागाव्या. ज्ञानोबारावरती जीवापाड प्रेम असणारं व्यक्तिमत्व म्हणजे अगदी साधे भोळे, अतिशय गोड स्वभाव, निष्कपटी स्वभाव, कुणाचाच त्यांच्याबद्दल वाईट वाटणार नाही असा निष्कपटी माणूस म्हणजे आमचे पंढरीनाथ महाराज कदम. गोड अगदी. आता पुढे आपण त्यांची एक दोन प्रमाणं घेऊ, सगळ्यांना संधी मिळेल, काही अडचण नाही. आमचे पंढरीनाथ बुवा कदम, त्यांना माझं वंदन. आमचे मोतीराम महाराज आहेत, या भागातला परमार्थ अगदी गोड करतायत, भरपूर कार्यक्रमाला असतात मोतीराम महाराज. आधी करून आपण सगळी परिसरातील ही आता सगळ्यांची नावं घेण्यात आपला वेळ जाईल, पण ही प्रमुख सध्या आळंदीला असणारी प्रसिद्ध असणारी मंडळी, त्याच्यामध्ये आपणही सगळे प्रसिद्ध आहात. त्या छोट्या बाळापासून या लाईनची सगळी गुणीजन मंडळी, या छोट्या बाळापासून ही सगळी आमची एकनाथ महाराज पौळ गुरुजी यांच्या संस्थेतली मंडळी, अजून आपली कीर्तनकार गायक घेतो ना त्यांचं घेणारच, हे सगळे अशी गुणीजन मंडळी. आणि आपल्या या संस्थेला ज्यांची खरी संस्था आहे, आणि मला वाटलं होतं महाराज उभेच, मी म्हटलं गेलेच काय कळलं बरं का, पाहिलं त्यांना मागाशी येताना. खरं तर ज्यांनी मारुतराव बाबांची सेवा केली आणि अतिशय गोड प्रमाणाच्या चाली म्हणाव्या, विद्यार्थ्याला कसं शिकवावं, भरत महाराज, कृष्णा महाराज, अक्रूर महाराज, सगळ्यांना आमंत्रण देऊन आपलंसं कसं करावं, आणि मग दया तिचे नाव भूतांचे पालन, आणि चुकला तर मग अनिक निर्दळन कंटकाचे, असं कडक व्यक्तिमत्व म्हणजे आमचे हरिभक्त परायण भगवान महाराज इसादकर. एक प्रसिद्ध नाव आहे या भागातलं, गंगाखेड परभणी. भगवान बाबांनाही माझं वंदन. आता ज्येष्ठ आहेत ही मंडळी, पण मान दिला या सगळ्यांना, ते पण गाऊ शकतात, म्हणू शकतात. आणि अशी शृंगालेले बाळ कौतुके यांचं ते पाहतायत. आमचे भगवान महाराज इसादकरांना वंदन. बसलेल्यापैकी बरीचशी कीर्तनकार आहेत, सगळी फेट्यावली महाराज मंडळी कीर्तनकार आहेत. या भागाचा परंपरा जपणारी, या भागात दगडाच्या टाळामधून गायले अभंग, ज्या काळात आता गाड्या घोड्या नव्हत्या अशा काळात त्यांनी या भागातला परमार्थ टिकून धरला. अशी सगळी ज्येष्ठ मंडळी आहात, सगळ्या कीर्तनकार ज्येष्ठ मंडळीला वंदन. अशी सगळी बरं का. याच्यात आता एक उन बळी रे, दोनही मृदंगाचार्य, भरत महाराज, कृष्णा महाराज, गणेश महाराज, आमचा जय हो चॅनलवाला, जय हो वाला तर आता क्लिपच काढतो, त्यालाही वंदन. आमचे सिस्टीमवाले आहेत, छान अगदी ट्रबल बाज गेन विकू, अगदी नाराज नाही, कोणी आवाज वाढा म्हणलं तरी वाढवलाय, अगदी स्पष्ट गोड आहे. सिस्टीमवाले, मंडपवाले, डेकोरेशन, ज्यांनी भागवत महाराजांच्या या आईच्या वर्षश्राद्धाला हजेरी लावली, मग सामाजिक असतील, राजकारणातली असतील, आर्थिक असतील, प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करणारी, उत्तुंग भरारी घेणारी, आपल्या गावासहित सगळी भजनी मंडळ, महाराज मंडळी, अशी सगळी बरं मातृवर्ग आहे, पुरुष वर्ग आहे. आता याच्यात एखाद्याचं नाव राहण्याची शक्यता आहे, म्हणून सगळ्यांसाठी सर्व सुखे आजी येतेची ओळख, सर्व सुखे आजी येतेची, सर्व सुखे आजी येतेची, सर्व सुखे आजी येतेची, सर्वांची देवी जनामोरी, सर्वांची देवी जनामोरी, सर्व सुखे आजी, सर्व सुखे आजी येतेची ओळख, सर्व सुखे आजी येतेची ओळख, सर्व सुखे आजी, सर्व सुखे आजी येतेची ओळख, सर्व सुखे आजी येतेची ओळख, सर्व सुखे आजी, सर्व सुखे आजी, सर्व सुखे आजी,
जाते सर्व सुखे आजी येथेची ओळली. आपण सगळेजण संतांची देखली चरणांबुजे सर्व काळ होतो आठवित मनी. फिटली ते धनी येणे काळे. संतांच्या चरणाला आपण जसे नमस्कार करतो तसे सगळे आपण बरं का. एखाद्याचं उखळीकर आहेत, आमचे तळेगावकर आहेत, ही परळी भागातून मोठी फडाची मानकरी तळेगावची मंडळी. माझं कीर्तन झालेलं आहे सगळींकडं. सगळ्यांचं नाव घेणं काही शक्य नाही. सगळ्यांना संत समजतो आणि सगळ्यांचं नाव घेतलं असं समजून आपल्या अभंगाला कीर्तनाला सुरुवात करतो. विठाला मृत्यू लोकांमध्ये संतांना आईचं रूप दिलंय. संतांना आई कशी आहे आणि संत कसे आहेत म्हटलं. आईसारखं जे हृदय ते संतांचं हृदय. म्हणून आपल्या समोर इथं या एका बाजूला ज्ञानोबाराय आहेत आणि या उजव्या हाताला आई आहे. दोन फोटो पाहिल्यावर मी अभंग निवडलं. जशी माऊली जसे संत तशी आई. म्हणजे बाकीचे उपकार करणारे खूप आहेत समाजामध्ये. उपकार करणारे खूप माणसे खूप आहेत. सजीव सृष्टीमध्ये उपकाराची यादीच सांगितली. परोपकाराय वहंती नद्या. या देशातल्या सगळ्या गंगा वाहतात, उपकारच करतात. तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय. समुद्राला जाणारी गंगा का फेडीत पापताप. पोखित तरीचे पादप समुद्रा जायाप गंगेचे जैसे. समुद्राला जात असता गंगा मात्र उपकार करत जाते. धूत पाप्याचा उगाना ती परम पवित्र गंगा जाना. नाथ महाराज म्हटले अनंत पाप्याचं पाप गंगा ठेवतच नाही. या कैलास बुवा ऐका ऐका. अशी एक एकावन्न बळीरे गायक येतच राहणार आहेत. भागवत महाराजांनी जोडलेली कलाकार गुणीजन महाराज संप्रदायातली सगळी तत्वचिंतन करणारी मंडळी मंडपात उपस्थित होत आहेत. आता प्रत्येक जणाला वेळ आपल्याला पुरणार नाही. एवढी मंडळी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. वा असा पोरगा जन्माला घातला पाहिजे. वा भाग्यवान माता आहे महाराज. काय भागवत महाराज, काय बाळासाहेब, काय अच्युत दादा. एवढी माणसं एवढी कलाकार. पैसे देऊन माणसं येत नाहीत, प्रेमानच माणसं येत असतात. तिथं जावं लागतं, त्यांच्या सुखदुःखात थांबावं लागतं, तेव्हा माणसं कुणाच्या तरी घरी जात असतात. वा भागवत महाराजांना, अच्युत दादाला, बाळासाहेबांना माझा मुजरा आहे. एवढी माणसं जमा होत आहेत की ज्यांच्या एकेकाची चाल ऐकता ऐकता एकेकाची प्रमाण ऐकता ऐकता सगळा महाराष्ट्र वेळा झालाय. इथं कोणाकोणाला चाल द्यावी, कुणाकोणाला प्रमाण द्यावी, कुणाच्या वाट्याला चाल यावी. एवढे गायक वादक कीर्तनकार प्रवचनकार भागवत कथाकार रामकथाकार कोण महाराज नाही इथं मंडपात. सगळे आहेत बघा. म्हणून चला काय अर्थ असा की गंगा आपल्यावरती उपकार करत चालत असते बरं का. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा. नामदेवरायांचा प्रसिद्ध अभंग आहे बरं का. काय वाचेनं म्हटलं तरी पाप धुते, डोळ्यानं पाहिली तरी तीर्थाचं दर्शन घडवते. सकळ ये तीर्थे करती एक वेळा चंद्रभागा डोळा देखील या. आंघोळ जर केली तर पापच ठेवत नाही. म्हणजे पवित्र गंगा का जन्माला आली. लखन महाराज, पिंटू महाराज, बंसी महाराज, हो हे आपण सगळी गंगाखेड भागातली मंडळी आहात. हो आपल्याकडून गोदावरी जाते. मग गोदावरी का, तिचा जन्म का, परोपकाराय वहंती. गंगा जन्माला आली उपकारासाठी. चला 2 नंबर गाय जन्माला आली. गाय परोपकाराय वहंती गावा. या देशात गाय आपल्याला दूध देते, गाय आपल्याला शेण देते आणि गाय मेल्यानंतर कातडं सुद्धा देते. खूप गोशाळा आपल्या भागात आहेत. गायीला एकनाथराव शिंदे यांनी राज्यमातेचा दर्जा दिला आणि महाराष्ट्रात त्यांचं सरकार पुन्हा आलं बघा. बरं कोणी मतदान केलं कोण काय ते आपल्याला ते राजकारणात नाही जायचं. आपला मुद्दा एवढाच, गायीला तुम्ही राज्यमातेचा दर्जा दिला मग तुम्हाला माणसाचा आशीर्वाद नाही लागला, तुम्हाला गायीचा आशीर्वाद लागला. का, गाय ही माता आहे, ती उपकार करते, दूध देते, शेण देते, ऐका मेल्यानंतर कातड सुद्धा देते. परोपकाराय. गंगेचा जन्म उपकारासाठी, गायीचा जन्म उपकारासाठी. झाड आहेत, झाडं, हे सगळी झाडं आपल्यावरती उपकार करतात. परोपकाराय. फलंती वृक्षा, फळं देतात, आपल्याला ऑक्सिजन देतात. चला माणसं सुद्धा उपकार करण्यासाठी आली. परोपकाराय. इदम शरीरम तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. नका घालू दूध जयामध्ये सार, ताकाची उपकार तरी करा. नेदा तरी हे हो नका देऊ अन्न, नेदा तरी हे हो नका देऊ अन्न. फुकाचे जीवन तरी पाजा. पाणी तरी द्या, जेवण तरी द्या, अन्न तरी द्या. आपल्या जवळचं दिलं पाहिजे. माणसाचा जन्म उपकारासाठी केले
काय वाह येणे विन काय सार आवा जय हो येणे विन काय सार आवा उपकारासाठी ले उपकार उपकारासाठी केले हे उपाय. उपकारासाठी कोण कोण जन्माला आले आपण यादीच पाहतोय. गंगा पाणी देते, गंगा गाय दूध देते, माणसं पंक्ती घालतात, भजन ठेवतात, माणसाचाही उपकार आहे, गायीचाही उपकार आहे, झाडं सुद्धा उपकार करतात. सूर्यनारायण उपकार करतो आपल्यावरती. सूर्य अधिष्ठेली प्राची जगा राणी व दे प्रकाशाची. माऊली म्हटले जगाला प्रकाश देतो, विश्वाला प्रकाश देतो. सूर्य उपकार करतो म्हणजे सूर्याचा उपकार, झाडाचा उपकार, माणसाचा उपकार, गंगेचा उपकार, गायीचा उपकार, हे सगळे उपकार आहेत. पण तरी याच्यापैकी एकही दृष्टांत संतांसाठी वापरलेला नाही. आतापर्यंत तुम्हाला सापडायचंच नाही. उपकाराच्या बाबतीत हे सगळे उपकार करतायत. गाय किती उपकार करते, दूध आहे, शेण आहे, मेल्यानंतर कातड सुद्धा देते, पण तिचा दृष्टांत नाही. गाय उपकार करते, गंगा उपकार करते, उद्धार करते, आपला पाणी देते, शेती सांभाळते. तुमचं माझं जीवन म्हणजे गंगा आहे, तरी सुद्धा तिच्या उपकाराचा दृष्टांत दिला नाही. ऐका, झाडं उपकार करतात, फळं देतात आपल्या खायला, तरी सुद्धा तिचा दृष्टांत, झाडाचा दृष्टांत दिला नाही. दृष्टांत आईचंच का दिला त्याचं कारण सांगतो. ऐका, हे सगळे जे उपकार करणारी यादी आहे, हे सगळे उपकार सदैव करत नाही, नित्य करत नाही, कायम करत नाही. बघा तुम्ही, झाडं उपकार करतात पण 4च महिने फळ मिळतं. पुन्हा तुम्हाला 7-8 महिने झाडाला आंबा भेटणार नाही, झाडाला चिकू भेटणार नाही. आता ते तुम्ही इंजेक्शन देऊन करायला लागले तो भाग वेगळा, पण ओरिजिनल जे आहे ते फळ ज्या त्या ऋतूमध्येच येतं. म्हणजे झाड उपकार करतं पण 4 महिने करतं. तुम्हाला आता आंबा भेटेल पण माझा भेटेल, माझा स्लाइस भेटेल बरं का, बाटलीमध्ये भेटेल, ते केमिकल तयार केलेलं आहे. पण आंबा आता, आज हापूस आंब्याची पेटी मागायची मी फेसबुकला पाहिली, पहिल्यांदा आली ती कोकणातून. आता म्हणजे आता सुरुवात झाली, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल या महिन्यात तुम्हाला आता आंबे मिळतील. पण तुम्ही पुन्हा ऑगस्टमध्ये मागितलं तर मग माझाच घ्यायचा, माझा म्हणजे ते पॅक बंद घ्यायचा, स्लाइस घ्यायचा, तो मिळणार नाही तुम्हाला. का? त्याचं कारण 4 महिने झाड उपकार करतं, सदैव करत नाही, नित्य करत नाही, म्हणून त्याचा दृष्टांत नाही. गाय उपकार करते पण तिचं दूध आटलं की ती उपकाराला पात्र ठरत नाही, दूध संपून जातं तिचं. आटलं की ती उपकार सदैव करत नाही, नित्य करत नाही, निरंतर करत नाही. चला, झाड उपकार करतं पण निरंतर करत नाही. गंगा उपकार करते पण एकदा पाऊस पडला नाही, जर तिचं पाणी आटलं मग ती पण तुम्हाला सदैव उपकार करू शकत नाही. बघा, माणसं उपकार करतात, एखादा वर्ष पंगत देतात. ते आमचे एकनाथ महाराजांचा सप्ताह असतो आळंदीला. बघा, सप्त्याला एखाद्याला म्हटलं ना आपण पंगत महाराज दरवर्षी देतात, तो म्हणतो नाही बाबा आता 2-4 वर्ष दिली, आता माझी काही परिस्थिती नाही, या वर्षी दुसऱ्याला मागा. म्हणजे का असं होतं? माणसं उपकार करतात पण काही काळ करतात, सदैव नाही, निरंतर नाही. म्हणजे माणसंही नित्य उपकार करू शकत नाही. गाय नाही, गंगा नाही, झाड सुद्धा नाही. सूर्य उपकार करतो आपल्यावरती, तो पण निरंतर नाही, दिवसा करतो, रात्री करत नाही. आता रात्री किती गरज आहे सूर्याची, लाईट बिल येणार नाही ना आपल्याला. आता सूर्य येतं, लाईट बिलाची गरज नाही. आता तो प्रकाश देतो आपल्याला, पण संध्याकाळी मात्र जर आपल्याला मग दिवे लावावे लागतात, लाइटिंग लावावं लागते. का? त्याचं कारण तो रात्री आपल्याला प्रकाश देऊ शकत नाही. म्हणजे सूर्यनारायण सुद्धा नित्य निरंतर उपकार करत नाही. निरंतर उपकार कोण करतं? मज निरंतर
वाह, काय सांगू आता संताचे उपकार. इथं शब्द आला बघा आता, मज निरंतर जागविते. आतापर्यंत गाय, गंगा, झाड, माणसं, सूर्य जेवढे उपकार सांगितले ते नित्य नाहीत, निरंतर नाही, सदैव उपकार करणारी फक्त एकच जात जगात, तिचं नाव आहे संत. केले संत उपकार सांगू मी काय, उपकार सांगू मी काय, बाबा नगरी माय, केले उपकार सांगू काय. संत जे उपकार करतात ते निरंतर करतात. नीट ऐका, दृष्टांत सिद्धांत ध्यानात ठेवा. सदैव नित्य उपकार फक्त संत करतात. मी 1996 साली आळंदीला शिकायला गेलो आणि आळंदीला ज्या वेळेला आमचे पंढरी महाराज माझ्या थोडा आधी होते आणि आळंदीला गेल्यावर त्या काळामध्ये आळंदीतली परिस्थिती म्हणजे मधुकरी मागून राहावं लागायचं. आता हे संस्था झाल्या, विद्यार्थ्यांना जेवण मिळतं, स्वयंपाक केला जातो. त्या काळामध्ये तशी परिस्थिती नसायची. मधुकरी मागून आपल्याला सगळ्यात ज्ञात येते. आणि त्या काळात आळंदीमध्ये राहायचं कुठं, तर मग त्या काळात 1-2-3च संस्था होत्या. आता जवळजवळ 550 संस्था आहेत आळंदीत. त्या काळात फक्त 2-3 संस्था होत्या आणि त्या राहायला मग पर्याय एकच, सिद्धबेट वारकरी शिक्षण संस्था, गुरुवर्य वैकुंठवासी जयराम महाराज भोसले. कोणताही विद्यार्थी तिथंच जायचा. आणि मग 2-4 दिवस आळंदीत कुठं व्यवस्था लागली नाही उद्धव गुरुची. आणि मग बापू एक जणानं सांगितलं मला, म्हटलं ते सिद्धबेटामध्ये जयराम बाबा सांभाळतात विद्यार्थ्यांना. पेटी वगैरे घेऊन मी गेलो. तिथं गेल्यावर त्यांचा नियम होता, जवळजवळ 2 अध्याय ज्ञानेश्वरीचे वाचून घेतल्याशिवाय आणि 100 अभंग गाथ्याचे वाचल्याशिवाय ते जीवन देत नव्हते. ओरिजिनल होते ना ते, आपल्यासारखे नव्हते, ओरिजिनल महाराज. विद्यार्थ्याकडून ते अभ्यासच करून घ्यायचे. म्हणजे एकतर ज्ञानेश्वरीचे 2 अध्याय वाचायचे, 100 अभंग चालीत म्हणायचे आणि मग त्याला पंक्तीला जेवायला. आणि तशा गुरुची फार गरज महाराज. तिकडे जयराम बाबा जन्माला आले, आपल्याकडे इकडे मारुतराव महाराज जन्माला आले, मोतीराम बाबा जन्माला आले. असे साधू मुळे तर येता आमचे भगवान महाराज घडले, सात पंढरीबुवा घडले, बालासाहेब. हे का घडले माणसे, का तयार झाली गायक वादक आपल्या भागात? या साधूची कृपा आहे आपल्यावरती महाराज. त्यांनी ते सांभाळलं, त्यांनी ते विद्यार्थी तयार करून घेतले, अभ्यास करून घेतला. करोनी सायास शिकविती, सायासपूर्वक त्यांनी आपल्याला शिकवलं. बा सहज बोलणे, काही सहज बोलले. मार्ग सुफंत दाखविला, मार्ग सुफंत दाखविला, उद्धार केला. शाळेत न गेलेले, शाळेत न गेलेले
पंढरीबुवासारखे महाराष्ट्र केसरी झाले, महाराष्ट्रातले गायक झाले, आमच्यासारखे 7वी शिकलेले कीर्तन केसरी लोक म्हणायला लागले. हो, जे कधी शाळेत गेले नाही, भरत महाराज, कृष्णा महाराज हे लोकांवर डोक्यावर फुलं टाकायला लागली. का? जडमुडा उद्धार केला, मार्ग सुखरूप दाखविला. काय गोड प्रमाण! ते जयराम बाबांची कृपा आहे बरं का आळंदीवर. आणि ते आळंदीचे होते, भोसले होते, स्थानिक होते, तिथले लोक घाबरायची त्यांना. महात्मा होता, मंदिरात कीर्तन करायला लागले तर ब्राह्मणाला शिव्या द्यायची, घेत नव्हते कोणाच्या बापाला. ब्राह्मण एकदा मंदिरामध्ये तंबाखू खाऊन थुकला एक ब्राह्मण, तर बाबाने जाऊन ठोकला, महाराज हाणला. काय बाबा ताकद असेल आमचे गुरुवर्य. आणि मग बाबांकडे राहायला गेलो, तिथं असा नियम. त्यांची अजून एक पद्धत होती, पोरांना घेऊन ते मंदिराची प्रदक्षिणा मारायची. माऊलीच्या काखीमध्ये ज्ञानेश्वरी असायची. संत कसे निरंतर उपकार करतात, सदैव, कोणत्याही काळात, कोणत्याही वेळेला, कोणत्याही जातीला, कोणत्याही पंथ, कोणी असू द्या, संत कसे निरंतर उपकार करतात. कथा ऐका. काखीमध्ये अशी ज्ञानेश्वरी असायची बाळासाहेब मामा. आणि ते प्रदक्षिणा मारताना पोरं संघा असायची, कडक होते, टोपी घालावं लागायची, लई कडक होते, शिस्तप्रिय होते. नेमकं एक 65 वर्षाचा म्हातारा हजेरी मारुतीच्या जवळ सिद्धबेटातल्या जयराम बाबांच्या पाया पडला आणि बाबांना म्हटलं, बाबा मला पोरानं काढून दिलंय, माझी व्यवस्था नाही, मी कुठं राहू. तर ते बाबांचं ज्ञानेश्वरीवर फार प्रेम होतं महाराज. ते बाबाने अशी काखेतली ज्ञानेश्वरी काढली, म्हाताऱ्याच्या हातात दिली आणि त्याला म्हटले, मंदिरात जा, आजानुक्षा खाली बस आणि ज्ञानेश्वरीचं पारायण कर, माऊली तुला सांभाळतील. त्यानं ती ज्ञानेश्वरी घेतली, रस्त्याला लागला, पण पुन्हा वापस आला. महाराज, बाबा मला लिहिता येत नाही, मला वाचता येत नाही, मी शाळेत गेलो नाही, कशी वाचू ज्ञानेश्वरी? काही करू नको म्हटले. त्या अक्षराहून फक्त अशी बोट फिरव, माऊली तुझा उद्धार करतील. नाही तुला काही म्हणता आलं तर ज्ञानेश्वर महाराज की जय म्हण, माऊली की जय म्हण, एवढंच म्हण, काही करू नको. हो बघा, विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्यांचे ज्ञान होये ज्ञान होये ऐसावर या टिकेसी. आपण पाठातली सगळी पाहतो ही प्रमाण. आणि म्हातारा माऊलीच्या मंदिरात गेला म्हणे, आजानुक्षा खाली बसला. बघा कसे उपकार करतात संत. आणि त्या माऊलीच्या अक्षराहून ज्ञानेश्वरी वाचता न येणारा 65 वर्षाचा म्हातारा ओम नमोजी आद्याहून बोटं फिरवायचा, शब्दाहून बोटं फिरवायचा, माऊली की जय म्हणायचा. अशी ज्ञानेश्वरी 14 वर्ष वाचली. कमीत कमी 208 308 पारायणं जीवनात घडून गेली. चमत्कार असा झाला, जो शाळेत न गेलेला म्हातारा, मुलानं काढून दिलेला म्हातारा, ज्ञानेश्वरी अक्षर येतच नव्हती, पण बोट फिरवता फिरवता उपकार असा केला माऊलीनं त्याच्यावर. 15व्या वर्षी म्हाताऱ्याच्या ज्ञानेश्वरी मुखोद्गत झाली. कृपा करी हरी दयावरी दयावरी, कृपा करी हरी दयावरी, कृपा करी हरी दयावरी,
या कृष्णा बाबा या. हो, काय गोड प्रमाण भाव धरून या. हो, वाचे ज्ञानेश्वरी. हो, एक शाळेतनं गेलेला म्हातारा 65 ते 80 वर्षापर्यंत जगला. माऊलीच्या मंदिरात जर एखादा कीर्तनकार कीर्तन करता करता ओवी चुकला, ओवी विसरली, तर खालून म्हातारा ओवी सांगायला लागला. व मला सांगायचं काय, म्हातारपणात जरी वाचली तरी उपकार करतात, तरुणपणात वाचली तरी उपकार करतात, गेल्या गेल्या वाचली, झोपेतून उठल्यावर वाचली तरी उपकार करतात. सगळी प्रमाण त्याच्यासाठी चालली. मज निरंतर जागविती, म्हणजे नित्य उपकार करतात, सदैव उपकार करतात. कोण उपकार करतं? संत करतात. महाराज 12:15 वाजून गेले, कळलं आम्हाला. पण हे संत आम्हाला कुठं पाहायला भेटत नाहीत, दिसत नाहीत. ते कसे असतात, कशा हृदयाचे असतात? नेमका आतापर्यंत उपकार सांगितले, त्यांचं तर उदाहरण त्यांना बसलं नाही. मग नेमके संत कसे असतात? त्याला उदाहरण दिलं, दृष्टांत दिला. संत कशा हृदयाचे? म्हटले आईच्या हृदयाचे. आई कशी असते? ऐका, आता इथं शिकायचं. उपकार सगळे करतात पण निरंतर करत नाही. निरंतर उपकार संत करतात, इथपर्यंत आपण आलो. आणि व्यवहारामध्ये निरंतर उपकार करणारी फक्त आई आहे महाराज. म्हणून दृष्टांत आईचा दिलेला आहे, दुसरं काही कारण नाही. बाकीचे दृष्टांत का नाहीत? बाकीचे उपकार करतात पण निरंतर नाही, नित्य नाही, सदैव नाही. आई मात्र असं म्हणतच नाही, माझा पोरगा 2-4 महिने जरा दुःखातच असला पाहिजे. नाही, एकच व्यासपीठ आहे जगात आई. ती म्हणते माझ्या पोरानं मला घरातून काढून दिलं तरी चालेल. वा बाळासाहेब, मातीची वा वा कैलास वा. कैलास महाराज की जय हो. शब्द आहे मातेची चित्ती. कैलास महाराज धन्यवाद. अवघी बाळकाची व्याप्ती देह विसर्या पुला. खालून भगवान महाराजांनी दिलंच लगे द्रुपद बर का. देह विसर्या पुला, जवळी घेता शिन गेला. का सांगतोय मी हे? का प्रमाण देतायत ही मंडळी आपल्याला? अर्थ आवडाय. बाकीचे उपकार आहेत पण निरंतर नाही. आई मात्र नित्य उपकार करते, निरंतर उपकार करते. म्हणून संत निरंतर उपकार करणारे कशा आहेत? अभंगाचं पहिलं चरण. हित जाणे किंवा वाहे. कुठं वाहे आहे, कुठं जाणे आहे, पण दोन्ही शब्द एकाच अर्थाचे. जाणे माऊलीचे चित्त. म्हटले आई जशी आहे तशी संत आहे. आईचा दृष्टांत दिला. आता आपलं आईचंच पुण्यस्मरण आहे म्हणून आपण अभंग निवडला. काय करते आई? फक्त लेकराच्या हितासाठी जगते. जय हो. आम्हाला 8 मात्राच माहिती, तुम्ही 1-3 मात्रा काढ. आम्हाला मेळ लागणं, कोणालाच मेळ लागणं. याला म्हणायचं बादशाह. वा काय गोड. बालासाहेब मामा कोणता ताल होता तेवढं सांगा.
हा बाबा बाबा अवघड आहे भाऊ. पहिल्यांदाच ऐकलं होतं आता मला भरत दीपचंदी माहिती आहे. भरत महाराजांनी शिकवलंय मला. नाही, नाही, ते काय त्याच्याकडे पाहतच होतो मी. दीपचंदी झाचर आम्हाला फक्त पिक्चर माहिती आहे. झाचर वा वा 8 मात्रेचं माहिती आपल्याला. वा बालासाहेब वेगळ्या तालात वेगळी चाल जिचे पिढे बाळ प्राण तियेचा ही आता महाराष्ट्रातली बुलंद आवाजाची मंडळी आहेत महाराज. ते एका कवीचं वाक्यच आहे कृष्ण महाराज बरं का. दस्तापूरकर मालक आहेत तुम्ही. आता येणारच आहेत मालक अजून. आता त्यांचं पण आपल्याला ऐकायचंय सगळ्यांना. ऐका ऐका हो. काय 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 एक कवी म्हणतोय भगवान भी क्या अजीब चीज है बराबर दिल और दिमाग के बीच में गला देता है. काहीला आता कळल काहीला उद्या कळल. जरा मार्मिक आहे. भगवान भी क्या अजीब चीज है बराबर दिल. दिल दिल म्हणजे हृदय. हृदय इथं आहे आपल्या सगळ्यांचं हृदय. म्हणजे दिल म्हणजे तो आमिर खानचा पिक्चर घेऊ नका आपलं घे. बराबर दिल इथं हृदय आहे बरं का गंगाखेडकर. इथं हृदय आहे इथं बुद्धी आहे. या बुद्धीमध्ये ताल सूर लय कोणती चाल सुचावी इथं सुचली पाहिजे. आणि हृदयापासून ती गायली की कंठ गोड लागतो बघा. इथं चाल सुचावी आणि हृदयापासून ती गावी. हृदयापासून गाणारी मंडळी मराठवाड्यात आहेत बघा. ही रत्न आहेत महाराज. ही मारुतराव महाराज दस्तापूरकरांची कृपा मोतीराम बाबांची कृपा. असं उभं पीक आलंय बघा. उभं पीक महाराष्ट्रात गायक वादकांचं. मराठवाड्यामध्ये पोरग जन्माला येतानाच आमचे गुरुवारी महाराज म्हणायचे स्वरात रडतच येतं ते लावीतच येतं. रडताना पोरग स्वरातच आहे. एकदा आपला मराठवाडा सोडला नगर जिल्हा लागला की बेसूर माल महाराज. तिकडे स्वरातली माणसं नाही. तिकडे हे विकत न्यायचे. तिकडे 10 लाख 1 लाख काय पाहता. हे बघा आज चालले ते भरत महाराज. किती पैसे द्या. मी गाडीमध्ये ऐकत होतो किती पैसे द्यायला तयार आहेत पण तुम्ही आले पाहिजे. का कृष्णा महाराज पाहिजे बालासाहेब मामा पाहिजे पंढरी बुवा पाहिजे कैलास बुवा पाहिजे उद्धव गुरुजी पाहिजे. हे असे एक एकावन्न बळी रे आपल्याकडं. विठाला विठ्ठल प्रमाण गोड दिलं. जिचे पिढे बाळ प्राण तिला आई म्हणतात. आई तिला म्हणतात लेकोराचे हित जाणे किंवा माहे माऊलीचे चित्त. आता आमच्या भागवत महाराजांना बाळासाहेबांना अच्युत दादाला आई राहिली नाही. आईसारखं कुणी नसतं. या जगामध्ये आईच फक्त तुम्हाला सर्वस्व देते. माँ देती है दुआ माँ देती है दुआ माँ देती है दुआ सबसे बड़ी है माँ सबसे बड़ी है माँ सबसे बड़ी है माँ सबसे बड़ी
माँ देती दुआ हे सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं. ही सगळी प्रमाणे येतात आईसाठी येत आहेत. कोणी नाही आईसारखं. आज भागवत महाराजांना आई नाही. गयाबाई नावाची माता, पवित्र गोड दिसणारी माता, काय सुंदर आई होती. अशी आई त्यांना सोडून गेली. ज्याला आई नाही त्याला माहिती असतं. जाता जाता सांगतो ऐका. एक बाळू नावाचा मुलगा रोज शाळेमध्ये जायचा. 5 मिनिटं ऐका सगळ्यांना. आई कळेल, पहिलं चरण कळेल. आई काय देते लेकराला, कशी लेकरासाठी जगते ऐका बरं. ते रोज शाळेमध्ये जायचा पोरगा. बाप लवकर मरून गेला होता आणि बिचारी माय कष्ट करायची, बाळाला पाळा शाळेमध्ये पाठवायची. 6वी पास झाला, 7वी पास झाला, 8वी पास झाला आणि 8वीला थोडं समजायला लागलं त्याला. आई कळेल बरं, पहिलं चरण कळेल. ऐका, आईचा दृष्टांत आहे, पुढं संत सांगणारच आहे. पण आईचा दृष्टांत का दिला संतांना? आई कशी आहे अगोदर आई कळू द्या, म्हणजे संत अवगुणी जरी झाले पैवंगळ गरवा सांभाळ गरवा सांभाळ अवगुणी जरी झाले पैवंगळ अवगुणी जरी गरवा अवगुणी जरी झाले ओंगळ, जसं असेल तसं सांभाळणारी आई असते. पोरगा शाळेमध्ये जायचा, इकडे बघा, शाळेमध्ये जायचा. 8वीला थोडं कळायला लागलं. एका आईसाठी आपण जमलो तेवढी छोटीशी कथा ऐका. आणि मग
एक दिवस तो 8वीला शाळेतून आला कृष्ण महाराज, आणि शाळेतून आल्यावर त्याला विचारलं, आईला त्यानं विचारलं, आई म्हटलं आज वर्गातल्या मुलांनी मला फार चिडवलं. म्हटलं आहे काय चिडवलं रे म्हटले बाळ्या तुला? काय म्हटली वर्गातली पुढं? काही नाही म्हटले आई, वर्गातली मुलं म्हटली आंधळीचा मुलगा आला, डुचकीचा मुलगा आला. अरे म्हटलं मग त्याच्यात काय वाईट वाटून घ्यायचं? मला डोळा नाही ना, एका डोळ्यानं मी आंधळी आहे ना, मी डुचकी आहे म्हणून तुला डुचकीचा मुलगा म्हणतात, म्हणत असतात लोक. काय त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आई आपली समजून सांगायची. पोरगा रोज शाळेत जायचा, 9वी पास झाला, 10वी पास झाला, 11वी 12वीला तर महाराष्ट्र राज्यातून त्याचा पहिला नंबर आला. गरिबाची पोरं शिकतात बरं का. आणि मग त्या 12वीच्या पोराला महाराष्ट्रातून पहिला नंबर आला म्हणून गावातल्या सरपंचांनी, गावातल्या मुख्याध्यापकांनी त्याचा सत्कार ठेवला. आपल्याकडे पूर्वी गोरगरिबांच्या पोरांची सन्मान केली जायची, त्यांना बक्षीस दिलं जायचं, त्याच्या शिक्षणाला शिष्यवृत्ती दिली जायची. पैशातही लोक श्रीमंत झाल्यामुळे तो राहिलं नाही, पण पूर्वी फार गरिबाच्या पोराला सांभाळलं जायचं. एखादा गावातला गरिबाचा पोरगा जर चांगलं शिकला तर लोक त्याला वर्गणी करून आळंदीला पाठवायची. जा बाबा तुझ्या हातात जादू आहे, जा बाबा तुझ्या कंठामध्ये जादू आहे, तू अभ्यास करशील, अशी परिस्थिती होती. आणि मग ती जुन्या काळातली माता, बरं भागवत महाराजांच्या आईसाठी एवढी कथा सांगतो, एवढी कथा ऐका, आपल्याला आई कळेल एवढी प्रमाणे या गायक वादकांनी दिली. आईसाठी एवढी एक 5 मिनिटं ऐका बरं. आई आई ऐका. आणि मग काय असते आई, काय करते आई? आणि मग सत्कार ठेवला आणि सगळ्या गावात माहिती पडलं बाळ्याचा नंबर आला, सत्कार ठेवला. आईच्या डोळ्यामध्ये आनंदाच्या अश्रूच्या धारा लागले. महाराज आईला दुसरं काही नसतं महाराज. माय बापाला तुमचं लेकरू तिला श्रीमंत झालं बास महाराज. सावलीमध्ये तिचा पोरगा दिसला की आईचं हृदय महाराज आनंदाचे अश्रू वाहणार म्हणजे वाहणार, दुसरं काही नसतं. खरं सांगतो तुम्हाला, खरंच सांगतो, आईसारखं कोणी नसतं. रडायला लागली माय. गावातून कोणाकडून तरी 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये आणले, गुलाबाची फुलं गोळा केली त्या पैशाची. तुम्ही जसा माझ्या गळ्यात हार घातला ना भागवत महाराज, बाळासाहेब, अच्युत दादा, ऐकागड्या, त्या आईनं असा गुलाबाचा हार बनवायला सुरुवात केली. माझ्या बाळानं माझं नाव केलं, माझ्या बाळानं माझं नाव केलं. एवढ्या गरिबीतून शिकला, त्याला राहायला घर नाही, खायला नसताना सुद्धा लोकांचे काम करून माझा बाळ्या शिकला. महाराष्ट्र राज्यातून त्याचा पहिला नंबर आला. आईनं असा गुलाबाचा हार बनवायला सुरुवात केली. बाळ्या घरी आला. आई आई तुला काही माहित आहे का? काय ग? अरे आई माझा गावात सत्कार ठेवलाय, ती बघ ना. म्हटलं त्याच्यासाठी तर हार करते, माझं नाव केलंच बाळ्या. वा बाळ्या वा. आई ऐक ना, माझा सत्कार ठेवलाय, मला पुष्पगुच्छ देणार आहेत, माझ्या गळ्यात हार घालणार आहेत, ढोल ताशे लावणार आहेत, माझी मिरवणूक काढणार आहे, मला व्यासपीठावर बसवणार आहेत, प्रमुख पाहुणे येणार आहेत. आई एवढ्या मोठ्या सोहळ्याला फक्त तू येऊ नको बरं का. आई तू जर आली नाही तर ती बघ डुचकी आली म्हणतील, ती बघ आंधळी आली म्हणतील. मी तुझ्यामुळं पोरं मला चिडवतात. आई आज एवढ्या कार्यक्रमाला तू येऊ नको. माईच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा लागल्या, हातातला हार खाली पडला. बाळ्या आईच्या जीवनामध्ये दुसरं काही नसतं रे, बापाच्या जीवनामध्ये दुसरं काही नसतं रे. लेकराचा आनंद हाच आईचा आत्मविश्वास असतो रे. मला पाहू दे राजा तुझा सत्कार, मला दुसरं काही नको राजा. एवढ्या गावात तू चांगलं नाव केलं, मला तुला व्यासपीठावर बसताना पाहिजे रे, तुझ्या गळ्यामध्ये लोकांनी हार घालताना पाहिजेत रे, तुला मुजरा करताना लोक मला बघायचीत रे. नाही आई तू जर आली ना आई तर बघ मी तुला कधी बोलणार नाही. आई तुझ्यामुळं माझा अपमान होईल. बाळ्या निघून गेला. आई मात्र रडत बसली. संध्याकाळच्या वेळेला त्याची मिरवणूक निघाली, ढोल ताशाचे गजर झाले, स्वागत करण्यासाठी सगळ्या सनया चौघड्या वाजायला लागल्या. श्रीमंत गावातल्या लोकांनी त्याचा सत्कार ठेवला होता. 200-400 खुर्च्या लावण्यात आल्या, मोठं व्यासपीठ लावण्यात आलं होतं, पुष्पगुच्छ बनवलं गेलं होतं, सन्मान चिन्ह बनवलं गेलं होतं. ऐका रे आई कळेल आई, लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, पहिलं चरण कायम ध्यानात राहील. माझी कथा घरी घेऊन जा. ऐका रे माझ्या दादांनो. आणि आता ज्या वेळेला त्याचा सत्कार सुरू झाला, सगळं गाव पाहत होतं, आनंदानं त्याला कौतुकाचा वर्षाव करत होतं. पण माय मात्र इकडं अंधाऱ्या कोपऱ्यामध्ये रडत होती. तिलाच तर आई म्हणतात. नाही दम निघाला गड्या तिलाच आई म्हणतात. तीच खरी आई असते. तुम्ही कितीही सांगा तिला, ते तुमच्या सत्काराला लांबून का होईना पाहायलाच येणार. तिलाच तर आई म्हणतात. ती काय सावत्र आहे का महाराज? ते जन्म दिलेली माय एका अंधाऱ्या कोपऱ्यामध्ये उभी राहिली, डोक्यावरती शाल घेतली, लांबून आपल्या बाळ्याचा सत्कार पाहत होती. तेवढ्यामध्ये एका मास्तराची नजर समोर प्रकाशातून आईकडे गेली. त्या मास्तराने आवाज दिला, माय एवढा लांबून काय पाहता? तुमच्याच बाळ्याचा सन्मान आहे,
तुमच्याच पोराचा सन्मान आहे, या की तुमची धन्य माता आहेत तुम्ही, असा पोरगा घडवला तुम्ही, असा मुलगा, या तुमचा पण सत्कार करूया. हे सामाजिक दृष्टीनं खूप चांगलं झालं. पण बाळ्याला मात्र या गोष्टीचा खूप राग आला. सांगितलं होतं मी आईला तू येऊ नको, तरी माझी माय मला बघायला आली, आईच्या गळ्यात हार घातला, चांगलं झालं. पण बाळ्या मात्र नाराज होऊन निघून गेला. 8 दिवस गेले, 1 महिना गेला, 6 महिने गेले. ऐका वडगाव स्टेशनकर, बोलता बोलता 1 वर्ष गेलं, बाळ्या काही परत आला नाही. असे खूप मुलं आहेत ते जिवंत मायबापाला बोलत नाही. खूप कीर्तन आहेत महाराष्ट्रात, रोज प्रमाण आहेत. पंढरीबा गोड आवाजात गातात, साखरे महाराज रोज बोलतोय, रोहिदासबा फिरतोय, कृष्णा महाराज फिरतात, मालक 2-2, 4-4, 6-6 कीर्तन रोज चाललेत. माझी विनंती असेल तुम्हाला, कीर्तन घरी घेऊन जा. गाईचं शेण जर खाली पडल्यावर मातेला घेऊन उठतं तर कीर्तन काय, भागवत महाराजाकडे पैसे जास्त आहेत म्हणून नाही ठेवलं त्यांनी. त्यांची आई आता राहिली नाही, आपली आई मात्र जिवंत असेल तर हर बात को तुम भूलो भले, माँ बाप को तू मत भूलना. चाहे लाख कमाई धन दौलत, बंगला कोटी बनाया है, लाख नहीं ये खाक है सब, इस राज को तू मत भूलना. 8 दिवसापूर्वी नगर जिल्ह्यात बाळवणीला कीर्तन केलं मी. आणि कीर्तन चालू असताना एक लाल फेट्याचा म्हातारा कीर्तन झाल्यावर कीर्तनात उभा राहिला. ही सत्य घटना आहे. हातातला माईक हातामध्ये घेतला. मला म्हटलं महाराज काय तुमचा आवाज आहे, काय कीर्तन करता, काय वाणी आहे, काय तुम्ही गोड आई सांगता. तुमच्या आई सांगण्यानं आमच्या डोळ्याला पाणी आलं महाराज. पण ज्या आईचं तुम्ही वर्ष श्राद्धाचं कीर्तन करताय तिचा एकुलता एक पोरगा 10व्याला आला नाही, गंगा पूजनालाही आला नाही, आणि आता वर्ष श्राद्धाला सुद्धा माझा पोरगा आला नाही. माझा पोरगा म्हटल्यावर मला कळालं याच बापाचा पोरगा आहे. मी त्यांना रडता रडता, म्हातारं मला सांगत होतं माईकवर, सगळा मंडप स्तब्ध झाला होता. एवढा मोठा कार्यक्रम होता पण आईचा पोरगा मात्र कीर्तनाला नव्हता. काय करायचं व पैसा, काय करायची श्रीमंती. कुठं आहे तुमचा मुलगा बाबा? अमेरिकेला आहे, डॉक्टर आहे. जाऊ द्या 10व्याच्या वेळेला त्याला सुट्टी मिळाली नसेल, पण आता 1 वर्षापूर्वी आई गेलेली माहिती आहे, तरी माझा पोरगा येत नाही. याचा अर्थ असा आहे की अजून खूप आई वडील सांगण्याची गरज आहे, अजून खूप लोकांना संत सांगण्याची गरज आहे, रोज 4-4 कीर्तनाची लोकांना गरज आहे, तरच हेच टिकेल. बघा, विनंती असेल रे दादा, मायबाप निघून गेल्यावर आपण खर्च करतो, हे आपल्याला शिकण्यासाठी व्यासपीठ आहे. आपले मायबाप जर जिवंत असतील, या फळसाहेब पुढे या. हो या या. काय सांगतो? जेते नाही अन्न मेल्यावरी पिंडदान, हे तर चालू आहे, ते केलं पाहिजे, त्याच्याबद्दल मत नाही. पण जिवंतपणे आई सांभाळा. लक्षात ठेवा गड्या, मरे बाद पछतैयो, मुठभर चावल दाबे घटके, कौवा बुला कौवा अनाड़ी दुनिया भजन बिना दरियो, अनाड़ी दुनिया भजन बिना दरियो, अनाड़ी दुनिया भजन बिना दरियो, अनाड़ी दुनिया दरियो, अनाड़ी दुनिया भजन बिना दरियो, आई रे
असं वाटतं कीर्तन एक वाजायला लागलाय. आई रे बेमान दुनिया, माता पिता को कोई ना माने, औरत का बहुमान. अर्थ असा आहे. अशी मुलं निघालीत बघा. पोरगा मात्र निघून गेला. बोलता बोलता आता 2 वर्ष गेले. पोरगा आईला विसरून गेला होता. बोलता बोलता आता 5 वर्ष गेले. मोठा हुशार होता, अभ्यासू होता, साहेब होता, चांगला शिकला, राज्यातून परराज्यातून परदेशात गेला, मोठा साहेब झाला बाळ्या. पण आईला मात्र विसरला होता. ऐका गड्या. आणि आता आई मात्र आता 10 वर्षाची म्हातारी झाली. थकली महाराज. फार वाट पाहिली तिनं. आज येईल माझा बाळ्या, उद्या येईल माझा बाळ्या. पण बाळू काही आला नाही. बाळू मोठा साहेब झाला होता. आई मात्र रोज काठी टेकत भरत महाराज गावातल्या पोस्टमनकडे कृष्ण महाराज जायची. रोज गावातल्या पोस्टमनला विचारायची, साहेब माझ्या बाळ्याचं काही पत्र आलंय का, येईल का माझा बाळ्या. आता 10 वर्ष एवढंच विचारत असल्यामुळं सगळ्या गावाला माहिती झालं होतं. लोक तिला वेडी म्हणायचे, लोक तिला पागल म्हणायचे. आंधळी माय मात्र रोज काठी टेकत ऐका बरं, रोज गावातल्या पोस्टमनला विचारायची. आता 11 वर्षाचा कालखंड गेला. म्हातारी आता जीर्ण झाली, थकली, दमली, श्वासोश्वास कमी पडायला लागले. आणि एक दिवस आंधळी माय मरून गेली. गावातल्या काही चांगल्या लोकांनी त्या आईची माती केली. कोणीतरी दशक्रिया विधी केला, कोणी गंगापूजन केलं. पोरगा नाही आला. बोलता बोलता आई जाऊन आता 1 वर्ष निघून गेलं, तरी पण पोरगा नाही आला. आई जाऊन आता 10 वर्ष लोटले. 25 वर्ष कालखंड गेला. बाळ्या आला नाही. मोठा साहेब झालेला बाळ्या आता तरुणपणातून त्याच्या म्हातारपणात गेला. आणि खूप वर्षानं काहीतरी काम निघालं म्हणून ज्या गावात काम निघालं ते गाव जन्मगाव निघालं. गावातल्या चौकात आला तर पाहतो तर ती शाळा दिसली, ते घर दिसलं, ते व्यासपीठ दिसलं. आणि आई आठवली. समोर पाहतो तर घराच्या दरवाजापर्यंत गवत वाढलेलं होतं. आता आई नाही याची कल्पना आली होती. जवळ गेला, त्या गवतातून रस्ता काढला आणि दरवाजाची कडी उघडून घरामध्ये काही आपल्या आईची वस्तू सापडते का म्हणून पाहायला गेला. तर बापाचा एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो त्यानं घरामध्ये लावलेला जुना, त्याला जाळ्या झाल्या होत्या. त्या बाजूला करता त्या फोटोच्या शेजारी एका देवळीमध्ये गोल आकाराची एक पांढरी चिठ्ठी, पांढरा कागद झरझर झालेला पडलेला होता. तो हातामध्ये घेतला आणि त्याच्यावर काही ओळी लिहिलेल्या होत्या. त्या वाचायला सुरुवात केली. त्याच्यात लिहिलं होतं, चिरंजीव बाळू, मी तुझी आंधळी माय. अरे, माझ्या आईला लिहिता येत होतं. त्या दिवशी कळालं बाळ्याला. वाचत होता खाली, बाळ्या तू माझ्यावर नाराज झालास रे. मी मात्र तुझ्यावर कधी नाराज नाही. मी तुझी आई आहे. तू माझ्यावर नाराज झाला. मी खरंच तुझ्या सत्काराला यायला नको होतं, पण माझं आईचं हृदय आहे. लेकराचं हित हेच आईचं चित्त असतं ना रे. मी तुला पाहायला आले, चुकलं बघ माझं. तू माझ्यावर नाराज होऊन निघून गेला. मला वाटलं आत्ता येशील, मग येशील. मी खूप वाट पाहिली तुझी. शेवटचं एकदा तुला पाहून मला काहीतरी तुला सांगायचं होतं, म्हणून माझे डोळे वाट पाहून पाहून थकून गेले. पण आता मी मरून चालले. जाता जाता तुझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं राहिलं होतं, ते या चिठ्ठीमध्ये लिहून ठेवलंय. पुढं लिहिलं होतं, बाळ्या तू लहान असल्यापासून तर 12वीचा नंबर, पहिला नंबर, सत्कार होईपर्यंत रोज एक प्रश्न मला विचारायचा, आई तुला एक डोळा का नाही? आई तू आंधळी का दिसते? आई तू डुचकी का दिसते? आई मला डुचकीचा पोरगा का म्हणतात? आई मला आंधळीचा मुलगा का म्हणतात? मी तुला कधी सांगितलं नाही बाळ्या, पण आता मरून चालले म्हणून लिहिते बघ. खरंच ईश्वरानं मला आंधळी बनवलं नव्हतं. 2ही डोळे मला देवानं दिले होते. मी जन्माला आले तेव्हा 2 डोळे घेऊन आले होते. आनंदानं मी राहत होते. तुझ्या बापाशी माझं लग्न झालं. या गावात मी नांदायला आले तेव्हा सुद्धा मला 2 डोळे होते. माझ्या पोटामध्ये तुझा अंश होता. तुझ्या बापाला दारूचं व्यसन लागलं. बाप तुझा लिव्हर खराब होऊन मरून गेला, पण माझ्या पोटामध्ये तुझा अंश ठेवून गेला. मला ज्या वेळेला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं तर माझ्या पोटी तू जन्माला आला. धावतच डॉक्टरांनी येऊन सांगितलं, आई आई तुम्हाला मुलगा जन्माला आलाय. खूप गोरा पान आहे, राजस कुमार आहे, राजबिंडा आहे, फार सुंदर आहे. माझ्या आनंदानं अंगावरच्या लहरी उभ्या राहिल्या, रोमांच उभे राहिले. मी खूप खुश झाले की माझ्या काठीचा आधार आला, माझ्या जगण्याचा आधार आला. कुंकू जरी गेला असेल तर मी माझ्या पोरासाठी जगेल. मी आनंदानं पाहत होते, पण डॉक्टरांनी सांगितलं, आई तुमचा पोरगा खूप गोंडस आहे, राजकुमार आहे, पण ईश्वरानं त्याला 1 डोळा दिला नाही. मी म्हटले, डॉक्टर असं करू नका. माझ्या बाळ्यानं 2 डोळ्यानं जग पाहिलं पाहिजे. माझं गेलंय आता आयुष्य, माझ्या बाळ्याचं राहिलं पाहिजे. डॉक्टरांनी मला पर्याय सांगितला, बाळ्या पर्याय असा होता की तुमचा डोळा 1 काढावा लागेल. 1 रक्तगट आल्यामुळं
आणि तुमचा डोळा काही दिवसांनी काढून जर त्याला बालपणामध्ये बसवला, मग तुमचा बाळ्या 2 डोळ्यानं जग पाहिल. मी होकार दिला, काही दिवसानं माझ्या डोळ्याचं ऑपरेशन केलं बाळ्या, आणि ते डोळा तुला बसवला. तेव्हापासून जग मला आंधळी म्हणायला लागलं, तेव्हापासून लोक मला डुचकी म्हणायला लागली, तेव्हापासून जग मला आंधळी म्हणत होतं. मला कधीच दुःख झालं नाही, मी कधी रडले नाही. कारण का? माझ्या डोळ्यानं तू अभ्यास करत होता, माझ्या डोळ्यानं तू शिकत होता, माझ्या डोळ्यानं तू महाराष्ट्र पाहत होता. पत्र भिजून गेलं होतं, रडून रडून चिठ्ठी भिजून गेली होती, चिठ्ठीचे कागद खाली गळून गेले होते, पण माफी मागायला मात्र आई राहिली नव्हती. कायम ध्यानात ठेवा, तुमचा डोळा खराब असेल तर डोळा देणारी आई असते. अंबाजोगाई तालुक्यामध्ये डॉक्टर पद्मश्री तात्याराव लहाने नावाचे डॉक्टर आहे. आमचे फडसाहेब आले, आता त्यांना विचारा. ते तात्याराव लहानेंना 6वीला शाळेत असताना 2 किडन्या खराब झाल्या होत्या. त्यांच्या आईनं 1 किडनी दिली त्यांना, आणि त्या एका किडनीवर 6वीचा बाळ पद्मश्री पुरस्कारापर्यंत गेला. ऐका, 1 लाख लोकांच्या डोळ्याचे ऑपरेशन फ्री केले त्या माणसानं. जे हॉस्पिटलला 1 लाख. त्यांना ज्यावेळेला पुरस्कार मिळाला तेव्हा माईकवर बोलताना ते म्हटले, मी नाही, माझ्या आईच्या किडनीमुळे मी जिवंत आहे. तुमची किडनी खराब झाली तर किडनी देणारी आई आहे. तुमचा डोळा खराब झाला, डोळा देणारी आई आहे. 2014 साली माझा मोठा ऍक्सिडेंट झाला होता पंढरी महाराजांना, बाळासाहेबांना आपल्या सगळ्यांना माहिती आहे. चिपळूणचं कीर्तन करून येताना गाडी पलटी झाली आणि हात माझा मोडला. तर मला डॉक्टरांनी ॲडमिट केलं, संभाजीनगरला ऑपरेशन केलं, हाताचं हाड बदललं, नवीन वैज्ञानिक पद्धतीनं सगळं ओके झालं. पण माझी शीर 1 हाडामध्ये दबली होती, ते हात माझा असा स्पंदन घेत नव्हता. हात चालू झाला, ऐका, पण असा हात खालीवर येत नव्हता. भगवान महाराज, त्याला स्पंदन राहिली नव्हती. इकडे बघा, स्पंदन राहिली नव्हती, स्पंदन त्याची उचलत नव्हती. बसा, हो, त्याची स्पंदन हलत नव्हती. हाताला चेतना राहिली नव्हती, हातामध्ये कसली जान राहिली नव्हती. 3 महिने गेले, 6 महिने गेले, 8 महिने गेले. मला फेटा बांधता येईना, मला कपडे घालता येईना. मी म्हणायचो, अरे माझा हात आता वायाला गेला, मी आता अपंग झालो. माझा भाऊ मला फेटा बांधायचा, मी गळ्यामध्ये हात घालून कीर्तन करायचो, पण आता अपंग जीवन झालं असं मला वाटायला लागलं. आणि एका रूममध्ये मी बसलो होतो आणि रडायला लागलो. माणसं रडतात, आपण रडतो. रडत असताना मला आई सांगायची, भागवत महाराज फार चांगला कार्यक्रम आईसाठी केला गड्या, 1 वाजलाय, मला वेळेची भान आहे. आई ऐका, आई. आमची आई माझ्याजवळ आली, माझ्या डोक्यावर असा हात फिरवला, अक्का म्हणतो आम्ही तिला, आणि डोक्यावर हात फिरवून माझी माय मला म्हटली, राजा रडू नकोस, तुझ्या हाताची शीर जर मिळत नसेल तर माझ्या हाताची शीर आपण काढू, तुझ्या हाताला टाकू आणि तुझा हात पहिल्यासारखा चालू करू. आजपर्यंत सांगितलं नाही, आज सांगतो तुम्हाला. माझ्या आईच्या हाताचं ऑपरेशन करून तिच्या हाताची शीर माझ्या हाताला टाकलेली आहे, आणि म्हणून माझा हात पहिल्यासारखा चालू झाला. या जगात लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, या जगात आईसारखं कोणी नाही महाराज. तुम्हाला अशा कथा सांगायला लागलो तर 3 वाजतील बघा. एवढे गोड गायक आणि एवढा गोड महाराज. असावे कल्याण हेची बाबा, असावे कल्याण हेची कल्याण असावे कल्याण हेचे पोटाले त्याचे न पाहे असावे कल्याण हेचे
जाते न पायी तारे जाते न पायी खरं तर अभंगाचं एक चरण आपलं 1 वाजेपर्यंत गेलं. आपल्याला वेळच 1 पर्यंतची होती. कारण अक्रूर महाराज कितीही बोलला तरी मालक आले की थांबायचं बरं का. कारण ते आपले मालक आहेत आणि इतका निष्ठावंत माझाही भाव आहे, त्यांना माहिती आहे. इतका भाव असला पाहिजे आपल्या सगळ्यांचा की मालक अच्युत महाराज म्हणजे आपल्यासाठी मारोतराव महाराज आहेत, महाराज मोतीराम बाबाजी आणि निष्कलंक सगळ्या कलाकारावर गुणीजनावर संप्रदायावर प्रेम करणारं एकमेव व्यक्तिमत्व. सगळ्या बघा ना, सगळ्यांच्या हातात हात देत. नाही तर आमच्याकडे महंत आहेत पण बोलत नाहीत बघा. हे महंत असे आहेत, हे सगळ्याला धरून. हो, एखाद्या वेळेला आनंद झाला, माझी एखादी क्लिप पाहिली ना कीर्तनाची, मालक मला फोन लावतात, अक्रूर महाराज काय सुंदर माऊलीचं भजन म्हटलं, काय सुंदर तुकोबारायांचं भजन म्हटलं. हो, फार असं अगदी शृंगारीले बाळ कौतुके मी मगाशी बोलून गेलो. आशीर्वाद देणारं व्यक्तिमत्व परभणी जिल्हा नव्हे तर महाराष्ट्राचे खरे मालक म्हणजे आमचे अच्युत महाराज आहेत. बाबांना साष्टांगपणे पाहत आपली वेळ आता संपलेली. लेकुराचे हित जशी आई आहे, आता मला पुढं थोडंसं बोलू द्या. आई जशी आहे तसे संत आहेत बरं का. जशी आई सांगितली मी तुम्हाला आता, सगळी आईची कथा सांगितली. बाळ्याची आई, आमक्याची आई, माझी आई, भागवत महाराजांची आई, ही जशी आई आहे व्यवहारामध्ये तसे संत आहेत बरं का. आपकारी असू द्या पोरगा तरी सुद्धा त्याच्यावर सांभाळतातच. बघा बघा, स्वतःच्या पोटामध्ये भूक लागली म्हणून ज्ञानोबाराय गावात जात नव्हते. सोपान काकाला भूक लागली, कधी निवृत्तीनाथ दादाला भूक लागली, जात नव्हते. पण मुक्ताबाईच्या पोटात भूक लागली, काखेमध्ये झोडी अडकावी. आताचा जो घाटाचा रस्ता आहे त्या रस्त्यानं माऊलीनं लोकांना मधुकरी मागावी. एखाद्या मावशीला दया आली, तिनं माऊलीच्या झोडीमध्ये पीठ टाकलं आणि माऊली आता चालत चालत निघाले. अडवलं विसोबानं, ज्ञाना कशाला आलताच गावात? काका माझ्यासाठी नाही, काका माझ्या दादासाठी नाही, काका माझ्या काकासाठी सुद्धा नाही, माझ्या बहिणीसाठी थोडीशी मधुकरी आणली काका, 1 भाकरीचं पीठ नेऊ द्या. काय आश्चर्य असेल बघा गड्या, एवढी विनंती केल्यावर दगडाला पाजर फुटावा, पण काकाला मात्र पाजर फुटत नव्हता. ती झोडी काकानं हिसकावून घ्यावी, झोडीतलं पीठ मातीमध्ये टाकून द्यावं, मातीमध्ये पिडलेलं पीठ पायानं माती मिक्स करावं. मी गेल्यावर जर एवढं पीठ उचललं तर अर्ध्या भाकरीचं काम होईल. एवढी वाईट बुद्धी जगात कोणाची नाही. तशीच ती फाटलेली झोडी घेऊन माऊलीनं यावं, ताटीचा दरवाजा लावून घ्यावा, हंबरडा फोडून आपलं मस्त गुडघ्यामध्ये घालावं आणि माऊलीनं रडावं. रडता रडता मुक्ताबाई आली धावत. तिचा चेहरा सुकलेला, 4-5 दिवसापासून अन्न नाही. पण ज्या वेळेला ती आलेली मुक्ताबाई पाहते तर दादा दिसत नाही, झोळीमध्ये भाकरी दिसत नाही. आणि बाहेरून ती मुक्ताबाई म्हणते, दादा मिथ्या कल्पना मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. माऊली ओ ज्ञान राजा, ओ माऊली ज्ञान राजा, ओ
माऊली व हात वर करून हात जोडून ती म्हणते, दादा अजून 2 दिवस उपाशी राहण्याची ताकद आहे, पण माझा दादा रडताना मला चालणार नाही. योगी पावन मनाचा संत तोची जाणा जगी असे ताटीच्या अभंग मुक्ताबाईची बाहेर येतात. सगळी कथा सांगायला 2 तास जातील. ऐका ऐका, ज्ञानोबाराय बाहेर येतात. कुठून तरी अन्नपूर्णा माता प्रसाद देते. तो दिवस निघून जातो. मांड खाण्याची इच्छा होते, मांड सुद्धा मिळू देत नाहीत, खापर सुद्धा मिळू देत नाहीत. आळंदीतले लोक माऊलीला आंघोळ सुद्धा करू देत नाहीत, खूप त्रास देतात. ऐका गड्या, आईसारखेच कसे संत आहेत, पण तोच विसोबा पाहायला येतो. माऊली कसं मांड करतील, मुक्ता कसं मांड करेल. त्या विसोबाला मुक्ताबाई हाक मारते, त्याला जवळ बसवते. बघा, मुक्ताबाई त्याची गुरु बनते. ऐका रे, आणि ज्यानं भाकरीचं पीठ मिळू दिलं नाही, ज्यानं मांड करायला खापर मिळू दिलं नाही, त्याला विसोबा चाटी नाही, विसोबा नावाचा संत बनवते, त्याच्यावरती कृपा करते. हात ठेविला मस्तकी प्रसाद देऊन केले सुखी, त्याला संत बनवते. आणि ती मुक्ताबाई ते ज्ञानोबार आहे. विसोबा चाट्याला चाटी ठेवत नाहीत, दुष्ट ठेवत नाही. जे खळांची व्यंकटी सांडू तया सत्कर्मी रती, ज्यानं अपकार केला केला जगाशी उपकार. तारियेले नारी नर, ज्या इंद्राणीची आंघोळ करू दिली नाही त्याच इंद्राणीच्या पलीकडून बारी आहे माऊलीला पाहायला. ज्या लोकांनी माऊलीला भाकर मिळू दिली नाही तेच लोक आता पूजा करायला वा कैलास महाराज. उजेडी रागिले उजड गुबुनी, निवृत्ती सोपाने निवृत्ती सोपाने मुक्ताबाई. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठला माय बाबा विठ्ठला माय बाबा. मागे पुढे पागता ज्ञानाचा उजेड. जय हो. मागे पुढे पागता ज्ञानाचा उजेड. अंगणात झाड अंगणात झाड चैतन्याचे चैतन्याचे. इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली जमानी लागली समानी. ज्ञानेच्या जिओ आपल्या सगळ्या बोलण्याचा भाव त्यांनी त्यांच्या आवाजातून गाऊन दाखवला आपल्याला. ज्याने अपकार केला त्या मुलावर आई जसं उपकार करते, त्याचं हित पाहते, तसं कितीही अपकारी माणूस निघू द्या, त्याला ज्ञानोबाराय मात्र संत बनवतात. लेकोराचे हित जसं आईसाठी तसं माझ्या माऊलीसाठी तुकोबाराय म्हटले, जाणे किंवा वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाते. कळवळा आहे. आज या कुटुंबाची आई गेली बघा. 10 किलोमीटर अंतर कापून कोणाच्या शेतामध्ये खुरपण करते, कोणाचे दारे धरते, कोणाचं भांडे घासते. माझा भागवत, माझा बाळासाहेब, माझा अच्युत श्रीमंतीमध्ये असला पाहिजे, त्याचं दुकान असलं पाहिजे, त्याला कपडे चांगले असले पाहिजे, त्यानं मालकाच्या कीर्तनात पखवाज वाजवला पाहिजे, तो परभणीकरांच्या म्हणजे फडाच्या परंपरेमध्ये असला पाहिजे, तो मालकांच्या परंपरेमध्ये असला पाहिजे असं म्हणणारी ही गयाबाई जेव्हा जाते तेव्हा भागवत महाराज, बाळासाहेब, अच्युतदादा हंबरडा फोडून रडत असतात. कारण ती आई असते. आईसारखं कोणी, आई म्हणजे काय आजी आहे का मावशी आहे का आत्या, आई ती आई असते. लक्षात ठेवा रे. खरंच सांगतो बघा, खूप सांगता येईल. बाण लागला होता श्रावणाला, पण पाणी घेऊन आलेल्या दशरथाला त्या आईनं श्राप दिला होता, राजा आमच्या बाळाला मारतो आणि आम्हाला प्यायला पाणी आणतो. लक्षात ठेव रे राजा. आम्हा सिद्ध झालंय पुत्र दुःख,
परी तू पावसी पुत्र शोक. 4 मुलं असतील राजा तुला, पण अंत समयाला तुझ्याजवळ एकही पोरगा नसेल. हा आईचा श्राप जर राजाला, देवाच्या बापाला लागतो, तर आपल्याला एकच विनंती, हे 2 हात आपल्या जिवंत मायबापाला द्या. मायबापे केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी. झालंय कीर्तन, मालक आलेत, पुन्हा ऐकायचंय सगळ्यांना आपल्याला. ऐका रे, या 2 हाताने आईची सेवा करा. 2-2.5 तास झाले, एवढे गोड प्रमाण, एवढे गोड गायक, एवढे गोड वादन, संपूर्ण असं कीर्तन पंढरपूर निर्माण केलंय आमच्या भागवत महाराजांनी. आळंदी निर्माण केली रे. आळंदीतले ज्ञानोबारायांसारखे, अच्युत महाराज, तुकोबारायांसारखे, उकळीकर फडावरली मंडळी काय, गायक काय, वादक काय, असा सगळ्या संतांचा मेळ विली मांदी वैष्णवांची. वा वा भागवत महाराज. आज 2 पिशव्या घेऊन तुमच्या आईवर स्वर्गामध्ये गेली असेल, तर उजव्या हातातल्या पिशवीतला माल तपासत असताना यमराजा हैराण झाला असेल. तपासत असेल तर पाहत असेल या पिशवीमध्ये या आईनं किती चांगली मुलं घातली, काय सुंदर मुलं जन्माला घातली. उजव्या हातातल्या पिशवीतला माल पाहून यमराजा खुश झाला असेल, पण डाव्या हातातल्या पिशवीला ज्यावेळेला चेक करायला सुरुवात केली, तसा भागवत माझासारखा पखवाज वाजवणारा, बाळासाहेबांसारखा माणसं जोडणारा, अच्युत दादासारखा सगळ्यांची सेवा करणारा, असा संपूर्ण गोड परिवार त्या पिशवीतून बाहेर पडला. आणि त्या निमित्तानं आमची आई देवाच्या पायाजवळ राहावी म्हणून मालकाचं कीर्तन, साखरे महाराजाचं कीर्तन, भजन, नामस्मरण, हरिकथा, रामकृष्ण नाम, सर्व दोषा हरण, जड जीवा तारण हरी एक. इतक्या सुंदर कथा, त्याच्यामध्ये नाथांची कथा, तुकोबांची कथा, देवाची कथा, संतांच्या कथा बाहेर पडल्या. तीही प्राणा परवते, आवडती मज निरुते, जे भक्त चरित्रा ते प्रशंसिते. आणि सगळ्यासाठी असणारा दंड खाली झाला. आणि भगवंताच्या लालबुंद प्रकाशात 1:10 ही माझी गयाबया समर्पित झाली. हात वर करून त्याने या लेकरांना आशीर्वाद दिला. पोरांनो, आज जरी मी तुमच्यात नसेल तरी तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते. कल्याण इच्छिती व्हावे तया, कल्याण कल्याण इच्छिती व्हावे तया. हात वर करून आईचा आशीर्वाद या पोरांना मिळाला. असंच थाटात राहा, असंच तुम्ही जीवनभर परमार्थात राहा, असा आशीर्वाद आईनं दिला. आणि आज ती आई परमात्म्याच्या जवळ स्थिर झाली. 1 वर्षभर 35 कीर्तन तिच्या निमित्तानं गंगा पूजनापर्यंत होतात. नामस्मरण होतंय, हरिकथा होती. भाग्यवान माता, धन्य धन्य माता, धन्य ती गयाबाई. आणि आता राहिलेला परिवार धन्य आहे. कुळी कन्या पुत्र. आईचं भजन केलं, आईचं नामस्मरण केलं. 1 चरण आपलं झालं. पुन्हा होत राहतील कीर्तन. थोडा वेळ झाला त्याबद्दल माफी मागतो. खरंच आपल्यासाठी ज्ञानोबारांच्या रूपानं खरंच मालक म्हणजेच आपले सगळे संत आहेत. अच्युत महाराजांच्या पायावरती साष्टांग प्रणिपात करतो. त्यांच्या नावात सगळ्यांची नावं आहेत. आपण सगळे त्यांचे लेकर आहोत. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली.